आम्ही ज्यांना जन्म दिला तेच आम्हाला विसरलेत. हे करू ते करू या नावावरती सातत्याने वेठीस धरण्याचा प्रयत्न करत आहेत. लोकशाही ही जनतेसाठी आहे की नाही, की जनतेच्या कत्तली जनतेला लुटण्यासाठी नाही. मी अमोल वडते, अहिल्यानगर येथून वरून कीर्तन आणि आतून तमाशा या देशाचं भवितव्य अधोरेखित करणाऱ्या विषयावरती, म्हणजेच भारतातील निवडणुका आणि वरून कीर्तन आहे आणि आतून तमाशा आहे. सगळ्यात मोठ्या लोकशाही असणाऱ्या या देशामध्ये सत्ता ही तलवारीने नाही, सत्ता तलवारीने नाही तर मतपेटीतून भेटत असते. ज्या पद्धतीनं या निवडणुकीचा काळा बाजार चालू आहे, लोकशाहीचा फोटो पाहिलात का तुम्ही? एक गरीब आहे, त्याच्या हातामध्ये पक्षाचा झेंडा आहे, पोटात भूक आहे, कानात घोषणा आहेत. अशा पद्धतीनं गरिबांचा वापर या निवडणुकीच्या मध्ये केला जातो. आमच्या तुमच्या पिढ्या संपतील, आज आहोत तर उद्या नसतो. पण येणाऱ्या पिढ्यांचं भवितव्य जर अबाधित जिवंत ठेवायचं असेल तर प्रत्येकाने या विरुद्ध लढणं हे महत्वाचं आहे. पिढ्यानपिढ्या तीच परंपरा चालू आहे. शेतकऱ्याची काय व्यथा आहे? जगावं लागतंय म्हणून शेतकरी हे जगतोय. प्यावा वाटत नाही विषाचा घोट, पण काय करणार मायबाप सरकार, मातीच्या वासानं भरत नाही पोट. ही व्यथा आणि अवस्था आहे इथं सामान्याची. खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एक फार सुंदर विधान आहे. तुम्ही तुमच्या मताची किंमत मीठ मिरची इतकी कमी समजू नका. ज्या दिवशी तुम्हाला तुमच्या मताचं सामर्थ्य समजेल त्यावेळेस मत विकत घेऊ पाहणारा इतका कंगाल कोणीही नसेल. त्यामुळे जागे होणं हेच मला वाटतं खूप महत्वाचं. आज या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये जो गाव त्यांना कधी माहिती नसतं, पण ऐन निवडणुकीमध्ये गावामध्ये येतात काय, गावाचा तो सगळा, ही माती आमची आहे, ही माणसं आमची आहेत, ही रयत माझी आहे, म्हणून कशा पद्धतीने आश्वासनावरती आश्वासन दिले जात आहेत. अशा पद्धतीनं हे ढोंग आणि सोंग हे चालूच आहे. आणि हे जर बदलायचं असेल, मला वाटतं सगळ्यांनी एकत्रित येऊन ही लोकशाही मजबूत करणं, या देशाचं भवितव्य सुरक्षित करणं हे खूप गरजेचं आहे. कारण बहिणाबाईंच्या काही वळ्या मला आठवतात. माणसा तुझी नियत्र किती बेकार, तुझ्याहून बरं ते गोठ्यातलं जनावर. जेवढे हे राजकीय कार्यकर्ते जेवढे जबाबदार आहेत, सामान्य माणूस सुद्धा जबाबदार आहे. इथं सामान्य हा लोकशाहीचा राजा असून तो विकला जातो काही पैशामध्ये. इथे मताचे रेट ठरलेले असतात. याने हेच होतंय ना, आज कितीही मोठा गुन्हा असणारा, कितीही मोठा खून बलात्कार करणारा एखादा पक्षाचा नेता आज खुशाल ज्या पद्धतीनं मोठमोठा होतोय, तर म्हणजे गरीब हा गरीब होत चाललाय, श्रीमंत श्रीमंत होत चाललाय. मला वाटतं ज्यावेळेस जनता जागी होईल, लोकशाही मतदानापुरती नसते, ती तुमच्या जागरूकतेवर असते. ज्यावेळेस इथली जनता रयत जागी होईल ना, त्यावेळेस हे मत, हा तमाशा, ही सोंग ही बंद होतील.
त्यामुळे भारत आमचाही देश आहे. या एका छताखाली एकत्रित येऊन ही लोकशाही मजबूत करणं हे फार महत्त्वाचं आहे. धन्यवाद. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून. प्रबोधन बहुउद्देशीय संस्था ही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम घेत असते. ही स्पर्धा सुद्धा या उपक्रमाचा एक भाग आहे आणि हो, या परिवाराचा तुम्ही एक हिस्सा पण होऊ शकता. प्रबोधन मधील विविध उपक्रमांचे अपडेट मिळवण्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.